मोर्शी चांदूर बाजार राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवारी सकाळी घडलेली घटना एका कुटुंबावर काळाचा घाला बनून कोसळली। दोन वाहनांची समोरासमोर धडक होऊन एकाचा जागीच मृत्यू झाला आहे। अपघात इतका भीषण होता की वाहनाची समोरची बाजू अक्षरशः चकनाचूर झाली। घटना 23 मे रोजी पहाटे 4 ते 5 वाजेच्या दरम्यान घडली। अपघात इतका भयानक होता की एक वाहन रस्त्याच्या कडेला फेकले गेले तर दुसऱ्या वाहनातील काही प्रवासी गंभीर जखमी झाले। स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदतीसाठी पुढे येत जखमींना उपजिल्हा रुग्णालय मोर्शी येथे दाखल केले। मोर्शी चांदूर बाजार राष्ट्रीय महामार्गावर आष्टी गाव ते खानापूर दरम्यान दोन पिकअप वाहने समोरासमोर जोरात धडकली। दोन्ही वाहने कोंबड्यांनी भरलेली होती। भरधाव वेगात समोरून आलेल्या वाहनांमध्ये जोरदार टक्कर झाली आणि यामध्ये अहमद खान मोहम्मद खान या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला। अपघाताच्या ठिकाणी मोर्शी पोलिसांनी तात्काळ धाव घेत तपास सुरू केला आहे। प्राथमिक अंदाजानुसार दोन्ही वाहन चालकांची अतिवेगाने वाहन चालवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे। या मार्गावर यापूर्वीही अनेक अपघात घडले असून प्रशासनाकडून कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली। अपघात हे कोणत्याही क्षणी होऊ शकतात, मात्र काळजी, सुरक्षित वेग आणि वाहतूक नियमांचे पालन केल्यास अनेक जीव वाचू शकतात। मोर्शी पोलिसांचा तपास सुरू आहे आणि मृत व्यक्तीच्या कुटुंबांना या प्रसंगातून सावरण्यासाठी वेळ लागेल। आपण सर्वांनी वाहन चालवताना सावधानगिरी बाळगली पाहिजे, हीच खरी काळाची गरज आहे। अशाच अधिक माहितीपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा सिटी न्यूज।